नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग. या व्हिडिओमध्ये आपण डू व्हाईल लूप काय बघणार आहे. आतापर्यंत आपण काय फॉर लूप बघितलेला आहे, व्हाईल लूप बघितलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण काय डू व्हाईल लूप बघणार आहे. मग आता बघा, चला चालू करूयात की डू व्हाईल लूप कशा पद्धतीने वर्क करतो. बघा, डू व्हाईल लूपचा सिंटॅक्स कशा पद्धतीने आहे. सिंटॅक्स काय हो, पहिल्यांदा डू, नंतर काय हो स्टेटमेंट असतो तुमचा स्टेटमेंट, व्हाईल कंडिशन, व्हाईल कंडिशन. मग ह्या पद्धतीने काय डू व्हाईल लूपचा सिंटॅक्स आहे. मग कशा पद्धतीने वर्क होतोय बघा, की ज्यावेळी प्रोग्राम कंट्रोल काय डू व्हाईल लूप मध्ये येतो तर पहिल्यांदा काय केला जातो, स्टेटमेंट एक्झिक्यूट केला जातो. फर्स्ट स्टेप काय तुमचा स्टेटमेंट जो आहे तो स्टेटमेंट एक्झिक्यूट केला जातो. मग आता स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यावरती परत कुठे जातो, सेकंड स्टेप कंडिशनला जातो, म्हणजे व्हाईल लूपच्या कंडिशनला. मग कंडिशन काय केला जातो, चेक केला जातो. आणि जर का कंडिशन तुमचं काय असेल, ट्रू असेल, तर परत काय हो तुमचा जो स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंट एक्झिक्यूट होतो. मग परत स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यावर परत कुठे येणार आहे, कंडिशनला. परत कंडिशन ट्रू असेल स्टेटमेंट. मग ह्या पद्धतीनं काय हो हा जो लूप आहे तो लूप वर्क करतो. ओके, क्लिअर झाला आता. मग जर सपोज तुम्हाला आता ह्या लूपमध्ये इनिशियलायझेशन आणि इन्क्रीमेंट द्यायचं असेल तर कसं करणार, तर डूच्या अगोदर तुम्ही काय करणार आहोत, इनिशियलायझेशन, आणि ह्या स्टेटमेंटच्या नंतर काय तुम्ही इन्क्रीमेंट डिक्रीमेंट काय करू शकता, यूज करू शकता. ओके, मग ह्या दोन्ही पद्धतीने तुम्ही काय करू शकता, डू व्हाईल लूप यूज करू शकता. मग चला तर आपण बघूया प्रॅक्टिकली करून की कशा पद्धतीने आपण डू व्हाईल लूपचा यूज करू शकतो. मग सेम तोच प्रोग्राम आपल्याला बघायचा आहे. काय 1 ते 10 नंबर आपल्याला काय करायचा आहे, प्रिंट करायचा आहे. आणि आपल्याला काय हो की डू व्हाईल लूपचा तो यूज करून आपल्याला तो प्रिंट करायचा आहे. मग फर्स्ट काय हॅश इन्क्लूड stdio.h इंट मेन. मग आता आपल्याला माहित आहे की एक व्हेरिएबल लागणार आहे तो काय आय. मग काय इनिशियलायझेशन करायचं आपल्याला अगोदरच, त्यामुळे मी आय इक्वल टू काय करतोय 1. मग डू मध्ये आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा आय ची व्हॅल्यू प्रिंट करायचं. मग प्रिंट %d काय आय. मग 1 ही व्हॅल्यू काय होणार आहे, इथं प्रिंट होणार आहे. मग 1 नंतर मला किती पाहिजे, 2 पाहिजे. मग त्यामुळे आय ची व्हॅल्यू मला काय केलं पाहिजे, इन्क्रीमेंट केलं पाहिजे आय प्लस प्लस. मग नंतर काय हो कंडिशन. मग कंडिशन काय असला पाहिजे, आपल्याला कुठपर्यंत प्रिंट करायचं आहे, 10 पर्यंत प्रिंट करायचं. त्यामुळे आय इज लेस दॅन आर इक्वल टू काय हो 10 आणि लास्टला सेमीकोलन. ओके, अँड रिटर्न 0. ओके, ह्या पद्धतीने वर्क होतो. बघा, मग पहिल्यांदा आय ची व्हॅल्यू किती आहे 1. पहिल्यांदा डू मध्ये येणार 1 ही व्हॅल्यू प्रिंट होणार. मग आय प्लस प्लस आय ची व्हॅल्यू झाली किती हो 2. मग कुठे येणार आहे तो कंडिशनला. मग 2 इज लेस दॅन आर इक्वल टू 10 आहे का, आहे. म्हणजे कंडिशन तुमचा काय झाला, ट्रू झाला. मग वरती कुठे जाणार, स्टेटमेंटला. मग स्टेटमेंट मध्ये काय प्रिंट होणार आहे, 2 प्रिंट होणार आहे. नंतर काय हो आय प्लस प्लस आय ची व्हॅल्यू झाली किती 3. मग परत कुठे येणार आहे, कंडिशनला. मग 3 इज लेस दॅन आर इक्वल टू 10 आहे का, आहे कंडिशन. परत कुठे जाणार, स्टेटमेंटला. मग 3 प्रिंट होणार. मग हे अप टू 10 पर्यंत, बरोबर आहे. मग 10 प्रिंट झाल्यानंतर इथं काय येणार 11. ओके, मग आता कुठे येणार आहे, कंडिशनला. मग 11 इज लेस दॅन आर इक्वल टू 10 आहे का हो, नाही. म्हणजे तुमचा कंडिशन काय झाला, फॉल्स झाला. ओके, मग इथून तो काय करतोय, बाहेर पडतो. क्लिअर झाला आता कशा पद्धतीनं हा जो डू व्हाईल लूप आहे तो डू व्हाईल लूप वर्क करतो. बघा, व्हाईल लूप मध्ये काय होता की पहिल्यांदा कंडिशन चेक केला जात होता. कंडिशन चेक केल्यावरती जर सपोज तो कंडिशन ट्रू असेल तरच काय हो स्टेटमेंट जो आहे तो स्टेटमेंट एक्झिक्यूट होत होता. पण डू व्हाईल लूप मध्ये तसं आहे का, नाही. डू व्हाईल लूप मध्ये पहिल्यांदा जे तुम्ही स्टेटमेंट लिहिलेला आहे तो स्टेटमेंट काय होतोय, एक्झिक्यूट होतो. आणि मग स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर मग कंडिशन काय केला जातो, चेक केला जातो. म्हणजे व्हाईल लूप हा काय होता, टॉप टू बॉटम अप्रोच आहे. आणि डू व्हाईल लूप काय हो, बॉटम टू अप अप्रोच आहे. मग ह्या पद्धतीने आपण काय व्हाईल लूप, डू व्हाईल लूप, फॉर लूप या सगळ्याचा यूज करू शकतो. ओके, मग आता आपण बघूया की हा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम प्रॅक्टिकली करून बघूया की कशा पद्धतीने वर्क होत आहे. चला तर मित्रांनो बघूया डू व्हाईल लूप कशा पद्धतीने वर्क करतोय. मग आता फर्स्ट काय हॅश इन्क्लूड
stdio.h इंट मेन. आणि याच्यामध्ये आपल्याला काय पहिल्यांदा एक 1 to 10 नंबर प्रिंट करायचा. मग त्यामुळे एक व्हेरिएबल आपल्याला काय लागणार आहे. मग आता तो व्हेरिएबल आपण डिक्लेअर करून घेऊया. इंट आय इक्वल टू काय 1 ठेवणार आहे, कारण डू वाईल लूप मध्ये सुद्धा आपण इनिशियलायझेशन देऊ शकत नाही. मग डूच्या अगोदर आपण काय करू शकतो, इनिशियलायझेशन देऊ शकतो. मग आम्ही डिक्लेअर करतानाच आपण काय करू शकतोय की व्हॅल्यू तुम्ही स्टोअर केला तरी चालतोय, नसेल तर खाली तुम्ही काय आय इक्वल टू 1 म्हणून लिहिला तरी चालतो. मग आता आपण काय डू. मग आता डू मध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की जे व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू प्रिंट करायचं, म्हणजे स्टेटमेंट लिहायचं. मग प्रिंट %d कॉमा काय आय. ओके. मग आता आय मध्ये व्हॅल्यू किती आहे 1, मग 1 प्रिंट होणार आहे. मग 1 नंतर मला किती प्रिंट केला पाहिजे, 2 प्रिंट केला पाहिजे. त्यामुळे आय प्लस प्लस. आणि इथं काय असणार आहे तुमचा वाईल लूप असणार आहे. मग वाईल लूप मध्ये हा जो लूप आहे तो लूप कुठपर्यंत फिरवायचा मला, जोपर्यंत 10 ही व्हॅल्यू प्रिंट होत नाही तोपर्यंत. मग आय इज लेस दॅन आर इक्वल टू काय 10. ओके. मग जोपर्यंत आयची व्हॅल्यू 10 होत नाही, कारण 1 to 10 नंबर आपल्याला प्रिंट करायचा आहे. मग इकडे काय असणार आहे इथं सेमीकोलन. सेमीकोलन याचा अर्थ काय एंड झाला. मग आता इथं काय आपला रिटर्न 0. रिटर्न 0. ओके. सेव्ह करतो. चला आपण रन करून बघूया कशा पद्धतीने रन होतोय. आता सॉरी स्लॅश एन एक द्यायचा राहिलेला आहे, मी इथं स्लॅश एन देतो आणि सेव्ह करतोय. बघा रन होत आहे. आता रन झालेला आहे तर बघा 1 to 10 नंबर काय प्रिंट झालेले आहेत. मग ह्या पद्धतीने काय जो डू वाईल लूप आहे तो डू वाईल लूप वर्क करतो. ओके. मग हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.